गोकुळ सोबत गोकुल. मुंबई गोवा महामार्गावरील कापसाळ इथं पकडण्यात आलेला 16,94,000 रुपये किमतीचा गुटखा हा गोव्याहून आणला गेल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. विशेष म्हणजे तो चिपळुणातील गुटखा विक्री करणाऱ्या एका बड्या व्यावसायिकाला विकला जाणार होता. यातूनच या गुटख्याचे गोवा ते चिपळूण कनेक्शन असल्याचं स्पष्ट होत आहे. या प्रकरणी सावंतवाडी येथील सज्जन रामचंद्र नेवगी या टेम्पो चालकाला अटक करण्यात आली आहे. गुटखा खरेदीचं गोवा हे मुख्य केंद्र असून त्या ठिकाणाहून आणलेला गुटखा हा इतरत्र पाठवला जातो. ह्याचवरच्या कारवाईतून स्पष्ट झालाय. गुरुवारी कापसाळ इथं पकडण्यात आलेला 16,94,000 रुपये किमतीचा गुटखा हा देखील गोव्यातून आणला गेलाय. तो चिपळुणातील एका बड्या व्यावसायिकाला देण्यात येणार होता. टेम्पो चालक सज्जन नेवगी याच्याकडे पोलिसांनी केलेल्या चौकशीअंती ही माहिती पुढे आली आहे. यातूनच या गुटख्याचं गोवा ते चिपळूण कनेक्शन असल्याचं अखेर स्पष्ट झालंय. दरम्यान हा बडा व्यावसायिक कोण, त्याचं नाव अद्याप पुढे आलं नसलं तरी पोलीस त्याचा शोध घेत आहेत. गुरुवारी पोलिसांनी गुटखा जप्तीची मोठी कारवाई केल्यानंतर शहरातील बहुतांशी पानटपरीवर गुटखा विक्री सुरूच असल्याचं दिसून येत आहे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.